गाईज मला असं वाटतं की मी आता रेवतीला फोन करतोच. पण मला असं वाटतंय की रेवती कोणत्या तरी टेन्शन मध्ये असेल आणि अशा वेळी तिला कोणाचाच कॉल नको असतो. नाही मला नाही पटलंय. म्हणजे आपला मित्र किंवा मैत्रीण कुठल्या तरी टेन्शन मध्ये असेल तर आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे ना. बोलून टेन्शन कमी करायला हवं. पॉइंट आहे बॉस. हा जो म्हणाली ना कॉल नाही करायचा म्हणजे नाही करायचा, तिचा पॉइंट बरोबर आहे. काय जो मला वाटतं की मयूरचं मत निर्णायक ठरेल नाही का? हा हा एक्झॅक्टली. तर मयूर तू सांग की ज्योती बरोबर आहे की मानस? त्याचं काय आहे ना, जोपर्यंत माझे हे बिस्किट नाही ना संपत तोपर्यंत मी माझं मतच देऊ शकणार नाही. पण सो मी काय म्हणत होतो, ए हाय गाईस. हाय तराना. हाय हाय मी मुग्धा. काल खूप छान गायलास तू असं ऐकलं मी. हाय. हेच म्हणत होतो. कशी आहेस तू? मी मस्त आहे. तू कशी आहेस? मी पण मस्त. मी खूप मिस केलं तुला. मी पण खूप मिस केलं तुला. मिस मुक्स, मला सांग, जर रेवती ऑफिसला आली नाहीये तर तिला कॉल करणं बरोबर आहे की चुकीचं? चुकीचं आहे. अगं पण तिला काही प्रॉब्लेम आहे का? ती का आली नाही हे विचारायला काय हरकत आहे? हा नाही त्याला काहीच हरकत नाहीये. मुक्स, तू दोन्ही बाजूने काय बोलते? एकाच बाजूने बोल ना. काय जो? अरे पण मला दोन्ही बाजू बरोबर वाटतात. एक मिनिट. आपण सगळ्यांचं मत काय ते जाणून घेतलंय. सो आता आपण यार मानस, संजूला विचारूया त्याला काय वाटतं. हेच म्हणत होतो. संजू त्याचं काय आहे ना, फ्रेंडशिप, दोस्ती, मैत्री. मैत्रीची व्याख्या म्हणजे लहानपणी माझा एक दोस्त होता. अरे यार हा सो मानस हा बोर करणार आता. नदी काठी जायचो. हेच म्हणत होतो. ओके. ए मानस ऐक ना, मी काय म्हणतो. 2 मिनिटं. हा समीर, तुला विचारावंसं नाही वाटत आहे का की आपण आज अचानक का भेटलो? त्यात काय विचारण्यासारखं? म्हणजे आपण रोज कुठे ना कुठेतरी भेटतोच ना. सो आता इथे भेटलो. नाही समीर, आज आपण असंच नाही भेटलोय. अच्छा ओके. तुझं लक्ष आहे का मी काय बोलतेय? अरे तान्या, मी काहीतरी सिरियसली बोलते आणि तू फोनवर अडकलाय. फोन दे ना यार. नाही देणार आहे मी फोन तुला. तू माझं पूर्ण ऐकून घे, मग काय ते चॅटिंग करायचं ते कर. येतंय तू फोन दे. तू नाही ऐकत आहेस, तू ऐकतच नाहीयेस मी काय बोलतेय ते. ओके 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 ओके. बोल. समीर, माझ्या बाबांनी लग्नासाठी अजून एक प्रपोजल आणलाय आणि या खेपेला ते खूप सिरियस आहे आणि मी त्याच मुलाशी लग्न करावं असं त्यांचा हट्ट आहे.
काय झालं आत्या? माहीने काही त्रास दिला का? वेडी आहेस का? अगं लहान मुलं त्रास नाही देणार तर मग ती लहान मुलं कसली ग? आपण त्यांच्या त्रास देण्याचा बाऊ करतो, चिडचिड करतो आणि मग ते जेव्हा आपल्यापासून दूर जातात ना तेव्हा त्या आठवणींनी जीव मात्र खूप कासावीस होतो. त्या काय झालं? तुमच्या मुलांची आठवण येते ना? आत्या अगं तूच म्हणतेस ना की आम्ही सुद्धा तुझी मुलंच होत म्हणून. मग आणि आम्ही दोघं आहोत ना तुझ्या बरोबर. आत्या तू मेरी आत्या नहीं मेरी माँ हो माँ. असाच नाटके लहानपणात असतो. गुड मॉर्निंग. काय नवीन चाल की नवीन कविता? नाही यापैकी काही नाही. रिअली? अशी तंद्री कशी काय लागली होती तुला? मी आय मीन तुला नवीन काहीतरी सुचत असेल तेव्हा तू असा बसतोस ना? हो पण आजची तंद्री जरा वेगळी आहे. मी आपल्या दोघांना बघत होतो. म्हणजे? वैदेही मस्त उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे. सगळेजण कुठे ना कुठेतरी असे फिरायला चाललेत माहितीये. आणि आपण दोघं कामात अडकलोय. चल ना मस्त हॉलिडेला जाऊया कुठेतरी. नको हॉलिडे नको. उन्हाळ्यात कपडे काय घालायचे ना हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. नाही कसं आहे नॉर्मल कपडे घातले तर खूप जास्त गरम होतं आणि साधे कपडे घालून गेले ना तर असं वाटतं की बाहेर फिरायला जाताना काय असे घरातले कपडे घातलेत. नको. समीर तू इतका शांत कसा राहू शकतोस रे? इतका शांत कसा राहू शकतोस? मी ऍक्च्युली बाय बर्थच बऱ्यापैकी शांत आहे. म्हणून माझं दुसरं नाव मे बी शांताराम आहे. गॉड समीर प्लीज पीजेस नको आता. तुला आठवतंय ना, लक्षात आहे ना मी काल काय सांगितलं होतं? अरे माझे बाबा माझं लग्न ठरवतायत आणि तरीही तू शांत आहेस. तान्या मी अशांत का होऊ? त्याने काय होणार आहे? आता तुझ्या डॅडनं कसं हँडल करायचं आहे तुलाच बघावं लागेल ना. समीर बासा आता. तान्या फोन दे. समीर नाही मी काहीतरी महत्वाचं बोलतेय. तान्या फोन दे प्लीज. इम्पॉर्टंट चॅट सुरू आहे. प्लीज फोन दे. चॅट आपल्या लग्नाच्या विषयापेक्षा जास्ती महत्वाचा चॅट सुरू आहे तुझा? अरे तसं नाही. ओके फाईन. कॅरी ऑन. एक्सक्यूज मी बिल. I'll get back to you later. काय झटके येतात का तुला हल्ली? माझ्या घरचे ना माझं लग्न ठरवतायत ते झटके आहेत. ओके अगं ते माझ्याही घरी ठरवतायत पण आता घरच्यांना कसं मॅनेज करायचंय आपल्याला शिकावं लागेल ना. आणि कम ऑन यार, आता तू लहान नाहीयेस. हे असे टॉपिक्स अवॉइड करून टाकायचे. का करू मी अवॉइड? कोणासाठी? माझ्यासाठी, आपल्या प्रेमासाठी. तानिया इमॅजिन आपण लग्न करायचं नाही, एकमेकांशी नाही, इतर कोणाशी नाही. इन्स्टेड आपण लिव्ह इन मध्ये राहायचं.
आपण एकत्र राहू. प्रेम तर प्रेम, त्यात रेस्ट्रिक्शन्स नाहीत, लिमिटेशन्स नाहीत, नो स्ट्रिंग्स अटॅच्ड, बंधनं नाहीत. व्हॉट्स इट? इतक्या लवकर रेडी? थोड्या वेळाने जाऊया ना शॉपिंगला, अजून दुकान उघडली नसते. हो मॅडम, मी फक्त शॉपिंग करत नसतो, मला ऑफिसला पण जायचं असतं. आणि मी एम्प्लॉई आहे, त्याच्यामुळे मला वेळेत जायचं. अच्छा, असं आहे का? बरं. पण वैदेही, मला ना जरा टेन्शन आलंय. रेवती काल ऑफिसला का नाही आली मला कळत नाही. मानसरी टेन्शन काय घ्यायचं त्यात? आय मीन, आता मी जेव्हा ऑफिसला जात नाही तेव्हा काय आपला स्टाफ टेन्शन घेत नाही, राईट? असं नाही, म्हणजे ती नेमकी काल आली नाही नाही ह्याचं मला टेन्शन आलंय. म्हणजे? अगं म्हणजे माझा परफॉर्मन्स झाला त्या इन्व्हेस्टर्स समोर, मग त्यांचा फीडबॅक पण चांगला होता. पण काल अचानक रेवती आली नाही. सो अचानक तिचं असं न येणं आणि त्या इन्व्हेस्टर्सचा डिसिजन ह्याचा काही संबंध नसेल ना, किंवा मग अचानक त्यांचा डिसिजन चेंज झाला नसेल ना, ह्याच्यामुळे जरा भीती वाटते मला. मानस, रिलॅक्स. आणि असा विचार नको करूस. मुळात तू तू काय इतक्या लहान लहान गोष्टींचा विचार करतोयस? किती करशील विचार? थांब. अगं वैदेही, हे बघ, गोष्ट लहान नाहीये. म्हणजे ती इन्व्हेस्टरची गोष्ट आहेच, पण मला मला रेवतीची पण काळजी वाटते. म्हणजे बघ ना, 24 तास प्रत्येक वेळी आरबीकेचाच विचार करणारी मुलगी, स्वतःला आरबीकेसाठी वाहून घेतलेली मुलगी अशी अचानक गायब होते. म्हणजे कुठे गेली असेल ती? काय झालं असेल? मानस, रिलॅक्स. हे बघ, इतका विचार नको करूस. मे बी देयर इज अ चान्स की रेवतीने तिच्या बिझी स्केड्यूल मधून थोडा ब्रेक घेतला असेल. आणि असं होतं रे कधी कधी. एखादी व्यक्ती खूप बिझी असेल ना, खूप कामात असेल ना, तर त्या व्यक्तीला असं वाटतं की आज आपण आपलं रुटीन थोडं बदलूया. म्हणजे काय म्हणतात त्याला, रुटीन मोडावं असं वाटतं. इट्स ओके. आता माझंच बघ ना. काय तुझं काय? तानिया, समीर फोन दे. नाही, समीर फोन दे. अजिबातच नाही. तानिया, मी काहीतरी सिरियसली बोलतोय आणि तुझं लक्ष फोन मध्ये. कळलं आता किती इरिटेट होतं हे असं वागणं? बेबी, दॅट्स नॉट द पॉइंट. पॉइंट काय आहे? लिव्ह इन. बरं सांग मला, आपण का नाही राहू शकत लिव्ह इन मध्ये? काय प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम हा आहे समीर की मी मेंटली आणि इमोशनली प्रिपेअर्ड नाहीये लिव्ह इन साठी. अँड आय एम व्हेरी शुअर की माझ्या घरचे सुद्धा नाही रेडी होणार. हे बघ, आता तुझं तुलाच ठरवावं लागेल. पण घरच्यांशी बोलायचं असेल तर मग मी येऊ का बोलायला? मी बोलून बघू का? यू नो आय कॅन कन्व्हिन्स देम, राईट? समीर, प्रश्न फक्त त्यांचा नाहीये. जिथे मीच कन्फ्युज्ड आहे, जिथे मलाच कळत नाहीये की लिव्ह इन हा उपाय योग्य आहे की अयोग्य आहे, हे पाऊल उचलावं की नाही. जिथे मीच एवढी कन्फ्युज्ड आहे तिथे त्यांना काय समजव? Yeah, okay. Okay, so the ball is in your court now. तू बघ, तू ठरव. मला निघावं लागेल, मला जरा काम आहे. बाय. समीर, आर यू सिरियस? येस, आय एम व्हेरी सिरियस. मी खरंच हा निर्णय घेतलाय की आता वीक मधून फक्त 3 दिवस ऑफिसला जायचं आणि बाकीचे 3 दिवस वर्क फ्रॉम होम करायचं. अगं पण का? म्हणजे अचानक असा डिसिजन? मानस, माही आता मोठी होती आणि मला असं वाटतं की तिला आपण आता जास्तीत जास्त वेळ द्यायला हवा. आता तुझंही ऑफिस सुरू झालंय, सो तू किती वाजता घरी येशील आपण काहीच सांगू शकत नाही. तुझंही वर्क प्रेशर असणार.
सो मला असं वाटतं की आय शुड बी होम. अगं हो, पण वैदेही अगं ऑफिस केवढं जवळ आहे आपल्या, म्हणजे गरज पडली तर तू 10व्या मिनिटाला घरी येऊ शकतेस. तेच तर नकोय मला. आय मीन प्रॉब्लेम झाला म्हणून ऑफिस मधून निघायचं आणि मग घरी येऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं, त्यापेक्षा घरी बसूनच तो प्रॉब्लेमच होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे मला. पण मग बिझनेसचं काय? माझ्यासाठी लोकांकडून काम करून घेणं हे माझं काम आहे. ते मी वर्क फ्रॉम होम असताना सुद्धा करू शकते. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आता ते शुभम प्रकरण संपलंय. सो आपल्याला आपले टेंडर्स परत मिळू लागते. विश्वास काकांचा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. सो पूर्ण स्टाफ ना आता परत जोमाने कामाला लागला. एव्हरीथिंग इज सो गुड. आणि काही लागलं तर मी आहेच ना. फोन आहे आणि आठवड्यातून 3 दिवस ऑफिसला जाणारच आहे. ओके, गुड. आय एम विथ यू. बाय, निघतो मी. ऐक, नको टेन्शन घेऊस. RBK मध्ये सगळं ओके असेल आणि आय एम शुअर रेवती तुला स्वतःहून फोन करेल. ओके, बाय. गुड डे. तराणा, रेवती अजूनही नाही आले का? नाही. बापरे किती जड आहे. जमले बाई. खूप उकाडा ना. हो ना. सांभाळ सांभाळ सांभाळ. ते आंबेत आहेत आंबेत. आंबेत हळू. किती उकाडा आहे. विरघळून जाईन की काय असं वाटलं मला. पण आता मी संध्याकाळी जाणार होते ना भाजी आणायला. मी आणले असते आंबे तेव्हा. हे ठीक आहे ग, काय फरक पडतोय. बरं अनायसे आज तू घरी आहेस. मानस येईल रात्री. मग आपण मस्तपैकी आमरस आणि पोळी रात्री जेवायला. मानसला सरप्राईज देऊया. हा चालेल. हत्या आय लव्ह यू. म्हणजे आज मी घरी आणि आज तुम्ही आंबे आणले. कमाल. आज ताव मारूया. मला खूप आवडतात. गुड मॉर्निंग टीम. व्हॉट्स अप? काय चाललंय? हाय. रेवती, मी एक विचारू? विचार ना. सॉरी, म्हणजे हे आउट ऑफ कन्सर्न आहे, पण काल दिवसभर तू कुठे होतीस? म्हणजे आम्ही सगळे वाट बघत होतो आणि तू कॉल पण उचलले नाही. ओ राईट. काल माझी इन्व्हेस्टर सोबत मीटिंग होती. अँड गेस व्हॉट, ते आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार झाले आहेत. काल मी MOU सुद्धा साइन करून आले गाईज. Oh, that's fabulous. I know. ग्रेट. आणि मानस, आपल्या इन्व्हेस्टर्सनी तुझ्यासाठी काहीतरी दिलंय.